देशाचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष आणि एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरदार @150 एकता पदयात्रा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम जिल्हा संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी शनिवारी दिली। या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम जिल्हा सहसंयोजक सुशील शर्मा उपस्थित होते। या उपक्रमांतर्गत उत्तर रायगड प्रशासकीय जिल्हा स्तरावर 3 दिवसीय एकता पदयात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेत दररोज किमान 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास केला जाईल। यात्रेदरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला बळकटी देण्यासाठी विविध कार्यक्रमे होणार आहेत। एकता पदयात्रेत 1000 लोक सहभागी होतील, त्यामध्ये 150 भाजपचे कार्यकर्ते, NSS व NCCचे विद्यार्थी तसेच विविध संस्था संघटनांचा सहभाग असणार आहे। या पदयात्रेच्या समारोपात सामाजिक दृष्टिकोनातून पथनाट्य सादर होणार आहे, असे ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी सांगितले। आज या ठिकाणी कालच 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती संपूर्ण देशभरात साजरी झाली आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी रन फॉर युनिटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि देशभरात या कार्यक्रमाचं नियोजन झालं। त्याच दृष्टिकोनातून सरदार वल्लभभाई पटेल यांना 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत त्याच पद्धतीमध्ये उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हे कार्यक्रम करत असताना कालसुद्धा वडाळे तलाव या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन झालं, कामोठ्यामध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं, कळंबोलीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं, खारघरमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं, असं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। आता या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा हे ठरवत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं राहून गेलं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह करत असताना मिठाच्या सत्याग्रहामध्ये ज्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना 1 वर्षाचा कारावास महाराष्ट्रातील नाशिकच्या जिल्ह्यामध्ये भोगावं लागले। वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आणि देशहिताचे कार्यक्रम करत असताना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी जो भाग घेतला आहे त्याच्यामुळेच त्यांनी देशातील पहिली निवडणूक झाल्याच्या नंतर देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी मानसन्मान पटकावले आणि याच दृष्टिकोनातून देशातील वेगवेगळ्या प्रकारचे देशहिताच्या माध्यमातून कार्य करत असताना त्यांना भारतरत्न हा किताब मिळालेला आहे आणि त्यांना गौरवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने या वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून बहाल करण्यात आली आहे आणि म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल या नावाने सरदार पटेल यांना ओळखले जातात। त्या माध्यमातून त्यांची इत्यंभूत माहिती सर्वसामान्य जनतेला, लोकांना आणि विद्यार्थ्यांना, तरुण वर्गाला व्हावी या दृष्टिकोनातून पक्षानं एक निर्णय घेतलेला आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये 3 दिवस 8 ते 10 किलोमीटर पदयात्रा काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 1000च्या पेक्षा जास्त लोकसंख्या उपस्थित असेल आणि त्या लोकसंख्येमध्ये साधारणतः 150 हे लोक भारतीय जनता पक्षाचे असतील तर उर्वरित लोक ही NSSचे विद्यार्थी असतील, सामाजिक संस्थांची लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे त्यामध्ये सहभागी होतील आणि 8 ते 10 किलोमीटरचं अंतर चालत जाऊन ज्या ठिकाणी समारोप असेल त्या ठिकाणी पथनाट्य त्यांच्या जीवनावर आधारित सादर केले जाते। अशा पद्धतीतल्या कार्यक्रमाची रूपरेषा ही आपल्याला माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। काल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, काल पूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक संस्था संघटना असतील, विशेषतः पोलीस खात्याने
सगळीकडे या एकता दौडचं आयोजन केलेलं होतं, तेव्हा त्यामध्ये सुद्धा अनेक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित झालेले होते. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून मगाशी बिनेदार साहेबांनी सांगितलं, बिनेदार साहेब आमच्या जिल्ह्याचे जरी सरचिटणीस असले तरी हा सगळा पदयात्रा हे जो विषय आहे त्या विषयाचे हे पूर्ण जिल्ह्याचे ते प्रमुख आहे. त्याच्यामुळे याचं नियोजन जे आहे हे नियोजन तारखा फक्त आम्ही द्यायच्या राहिलेल्या आहेत. तर तारखा माननीय आमदार साहेब आले 3 तारखेला, आमची 4 तारखेला बैठक होणार आहे. जिल्ह्याची बैठक 4 तारखेला होईल. 4 तारखेला जिल्ह्याची बैठक झाली की मग सगळ्यांची चर्चा करून कुठून कुठपर्यंत करायची. कारण रोज 8 ते 10 किलोमीटर रोज चालायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी संध्याकाळी कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी परत 8-10 किलोमीटर आहे, परत तिसऱ्या दिवशी 8-10 किलोमीटर, 3 दिवसाची पदयात्रा आहे, पूर्ण जिल्ह्याभरामध्ये आहे. त्यामुळे 3 ठिकाणावर ही पदयात्रा रोजच्या रोज निघेल. आणि मग या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर असतीलच, 3ही दिवस कंटिन्यू असतील. पण जिथे जे असेल, उदाहरणार्थ एक दिवस समजा आपण कर्जतपासून सुरू केलं तर कर्जतमधल्या सगळ्या आमच्या मंडळातले पदाधिकारी, तिकडचे सगळे समाज संघटनेचे, सामाजिक संघटनेचे सगळे कार्यकर्ते, नागरिक हे त्याच्यामध्ये सहभागी होतील. त्याच्यानंतर परत पनवेलमधनं निघाली तर मग पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे कर्जत, खोपोली, खालापूर, उरण, पनवेलचे जे 100-150 कार्यकर्ते असतील, प्रमुख पदाधिकारी, ते 3 दिवस असतील. पण प्रत्येक दिवशी त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे आणि नागरिक जोडले जातील. त्याच्यामुळे ही जी पदयात्रा आहे त्याच्या तारखा तुम्हाला नक्की 4 तारखेला आम्ही सांगू, 4 ते 5 तारखेला सांगू. पण ही अशी पदयात्रा निघणार आहे आणि या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा याच्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद केली.